अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर. सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना. स्वामी म्हणतात, बाळा खूप भाग्यवान आहेस, खूप नशीबवान आहेस. म्हणूनच स्वामींचा हा दिव्य आशीर्वाद असलेला संदेश आणि पवित्र आणि चमत्कारिक हा दिव्य संदेश तुझ्या समोर आला आहे. तेव्हा बाळा शांत मनाने शेवटपर्यंत हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या मनातील संपूर्ण शंकेचे निरसन होणार आहे. हो बाळा, तुम्हाला खूप काही प्रश्न असतात की स्वामी माऊली, माझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मला का मिळत नाही. आणि याच अवस्थेमध्ये तुम्हाला नेहमी असे प्रश्न असतात की माझ्या आयुष्यामध्ये ज्या माझ्या मनातील गोष्टी आहेत त्या तत्पर का होत नाही. तर बाळा, हा संदेश ऐकल्यानंतर तुला या सर्व प्रश्नांचे उत्तर मिळणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा ज्या शत्रूंच्या त्रासामुळे खूप खचून गेला आहात, त्रासून गेला आहात, आता यापुढे नाही. हो बाळा, याचसाठी या संदेशामार्फत तुला आम्ही या सर्वांमधून बाहेर काढण्यासाठीच हा दिव्य आणि चमत्कारिक संदेश तुझ्यासमोर आणला गेला आहे. हो बाळा, याचसाठी तुझी निवड करण्यात आली आहे. कारण माझ्या स्वामीप्रिय बाळाने आजपर्यंत खूप संकटे झेलली आहेत, खूप यातना, खूप दुःखातून त्याचा जीवनाचा प्रवास सुरू आहे. बाळा, आता हा प्रवास यापुढे या क्षणापासून इथेच थांबला असे समज. कारण आता तुझ्या आयुष्यामध्ये खूप काही असे चमत्कार होणार आहेत ज्याची तू कल्पना देखील केली नशील. हो बाळा, कारण आता वेळ आली आहे तुझ्या निरपेक्ष भक्तीचे उत्तर देण्याची. हो बाळा, आता वेळ आली आहे तुझ्या आमच्यावरती जो विश्वास आहे त्या विश्वासाचे उत्तर देण्याची वेळ आली आहे. बाळा, सहन करून झाले आहे, कष्ट करून झाले आहे, पण मनासारखे काहीच प्राप्त नाही. पण यापुढे बघ, आता अशक्य ते शक्य करतील स्वामी. फक्त याचे स्मरण ठेव आणि बघ तुझ्या आयुष्यामध्ये होणारा चमत्कार. आणि यापुढे पहा, तुझ्या आयुष्यामध्ये तुझे जीवनाने एक अद्भुत वळण घेतलेले. हो बाळा, कारण आता आम्ही तुझ्या जीवनाची दशा बदलली आहे. कारण आजपर्यंत माझ्या स्वामीप्रिय बाळाने खूप कष्टात, आर्थिक चिंतेमध्ये आणि काळजीमध्ये, संकटामध्ये संपूर्ण जीवन त्याचे घालवले आहे. आणि त्याच्या कुटुंबाने सुद्धा खूप काही सहन केले आहे. पण यापुढे नाही बाळा, यापुढे तुझ्या आयुष्यामध्ये तो आनंदाचा आणि आमच्या आशीर्वादांचा वर्षाव होणार आहे. आता तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठी आनंदाची बातमी लवकरच तुझ्या दिशेने येत आहे. बाळा, हे सर्व घेण्यासाठी सज्ज आहेस? स्वामी भक्तांनो, तुम्हीही तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मी हे सर्व घेण्यास तयार आहे अशी कमेंट करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ज्याला गरज असेल त्याला हा स्वामी संदेश सेंड करा आणि आपल्या स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करा. स्वामी म्हणतात, बाळा आता तुझ्या जीवनातील तो दुःखाचा काळ, तो संकटाचा काळ, तो वाईट काळ सर्व काही काढून घेण्यात आला आहे. बाळा, तुझी शत्रुपीडा नष्ट करण्यात आली आहे. हो बाळा, आता चिंता करू नको, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी म्हणतात, बाळा फक्त पैशाने नाही तर मनानेही श्रीमंत व्हा. कारण जेव्हा तुम्ही मनाने श्रीमंत व्हाल तेव्हा तुम्ही जग जिंकाल. कारण जेव्हा तुमच्या मनामध्ये आणि तुमच्या मुखामध्ये चांगले विचार असतील, गोड शब्द असतील तर तुम्ही जगही जिंकू शकता. हो बाळा, जेव्हा तुमच्या मनात नकारात्मक विचार असतात तेव्हा तुम्ही समोरच्याशी बोलताना देखील नकारात्मक पद्धतीने बोलता. म्हणूनच जेव्हा जेव्हा तुमच्या मनामध्ये सकारात्मक विचार असतील, जेव्हा तुम्ही चांगले बोलत असाल, चांगले वागत असाल, तेव्हा समोरच्यावर तुमची छाप पडल्याशिवाय राहत नाही आणि तुम्ही समाजामध्ये एक खूप चांगली व्यक्ती म्हणून नावाजले जाता. बाळा, आता वेळ आली आहे तुला खूप काही तुझ्या आयुष्यामध्ये साध्य करायचे आहे, प्राप्त करायचे आहे. आता अशक्य ते शक्य सर्व काही करून दाखवायचे आहे. बाळा, विश्वास आहे ना?
मग आता प्रत्येक पाऊल निर्भीडपणे पुढे टाक, कारण त्या प्रत्येक पाऊलागणिक ही स्वामी माऊली तुझ्या सोबत आहे. भिवू नकोस हो बाळा, कारण या संदेशानंतर तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठी आनंदाची बातमी तुला प्राप्त होणार आहे. बाळा, ही आनंदाची बातमी घेण्यासाठी तू खूप भाग्यवान आहेस आणि म्हणूनच हा दिव्य आणि पवित्र संदेश तुझ्या समोर आला आहे. हो बाळा, या संदेशासाठीच देवाने तुझी निवड केली आहे असे समज आणि शेवटपर्यंत दुर्लक्ष न करता शांत मनाने ऐकून तर पहा. कारण हा संदेश ऐकल्यानंतरच तुझ्या मनामध्ये असे प्रश्न जे येतात की स्वामी माऊली, माझ्या बाबतीतच हे सर्व असे का घडते, तर बाळा याच प्रश्नाचे उत्तर तुला या संदेशामध्ये मिळणार आहे. म्हणूनच शेवटपर्यंत ऐकून तर पहा. स्वामी म्हणतात, बाळा आता ज्या शत्रूने तुझे जीवन नको नकोशे केले आहे, आता वेळ त्यांची आहे. ज्यांनी तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू ढाळले आहेत, आता वेळ त्यांची आहे. हो बाळा, आम्ही सर्व पाहिले आहे. माझ्या स्वामीप्रिय बाळांना या लोकांनी, या तुझ्या जवळच्याच लोकांनी खूप काही त्रास दिला आहे, खूप यातना दिल्या आहेत. आता यामधून बाहेर पडण्याची वेळ आली आहे आणि हे सर्व त्यांच्या समोर येण्याची वेळ आली आहे. हो बाळा, आता तू पाशीलच, कर्माचा फेरा सर्वत्र फिरत असतो आणि ते सुद्धा यातून चुकणार नाहीत. हो बाळा, तेव्हा शांत रहा. जी वेळ तुझ्यावर आली आहे, आता वेळ आली आहे ही सर्व वेळ त्यांच्यावर येण्याची. कारण बाळा, आम्ही सर्व पाहिले आहे. माझ्या स्वामीप्रिय बाळांना काहीही चूक नसताना या लोकांनी खूप काही त्रास आणि वेदना आणि दुःखाचे दिवस सहन करायला लावले आहेत. जेव्हा जेव्हा तुम्ही त्यांच्यावरती डोळे बंद करून विश्वास ठेवला आहात, तेव्हा तेव्हा याच तुझ्या लोकांनी तुझा विश्वासघात केला आहे आणि तुझ्या भोळ्या आणि चांगल्या स्वभावाचा फायदा घेऊन तुला खूप काही नुकसान दिले आहे. बाळा, जेव्हा जेव्हा तुला मानसिक आर्थिक आधाराची गरज होती, तेव्हा तेव्हा हे लोक तुझ्यापासून दूर झाले आहेत. आता त्यांची चिंता तू करू नको. आता आर्थिक चिंता आणि मानसिक जी चिंता काय आहे ती त्यांना यापुढे समजणार आहे. बाळा, तुझी मात्र आर्थिक चिंता या क्षणापासून नष्ट झाली आहे. आता श्रीमंत होण्याची वेळ आली आहे. आता याच लोकांना दाखवून दे की श्रीमंती म्हणजे काय आहे, स्वामींची भक्ती म्हणजे काय आहे, विश्वास म्हणजे काय आहे आणि एखाद्यावरती जर विश्वास ठेवला तर त्या विश्वासाचे उत्तर म्हणजे काय आहे, हे सर्व त्यांना दाखवून दे. हो बाळा, वेळ आली आहे तुझ्या स्वभावात बदल करण्याची, वेळ आली आहे तुझ्या जीवनात बदल करण्याची. आता सज्ज हो, या प्रत्येक गोष्टींसाठी सज्ज हो. या नकारात्मक लोकांचा, या शत्रूंचा सामना करण्यासाठी सज्ज हो. हो बाळा, कारण भोळेपणाने आजपर्यंत खूप काही सहन केले आहेस, पण यापुढे नाही. यापुढे ही स्वामी माऊली तुझ्या बरोबर आहे. तुझ्या प्रत्येक पावलागणिक, तुझ्या प्रत्येक कार्यामध्ये, तुझ्या आयुष्यामध्ये, तुझ्या प्रत्येक स्वप्नांबरोबर ही स्वामी माऊली आहे. हो बाळा, आता सर्व कार्यामध्ये तुला उत्तम यश मिळणार आहे. बाळा, सज्ज आहेस ना, तयार आहेस ना मैदानात उडी मारायला? कारण जेव्हा या मैदानामध्ये उडी घेशील तेव्हा तुझ्यातला आत्मविश्वास भक्कम हवा, तुझ्यातला संयम हवा. तुझ्यातील जो आमच्यावरती विश्वास आहे तो ढळू न देता या कार्याला, या लढ्याला सुरुवात कर आणि जिंकूनच परत ये. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बाळा, आता आमचे दिव्य आशीर्वाद, आमचे प्रेम तुझ्यासाठी कार्य करत आहे. तू चिंतामुक्त हो. यापुढे तुझ्या पाठीमागील सर्व पणवती निघून गेली आहे असे समज. या क्षणापासून त्या आनंदाच्या, वैभवाच्या, सुखाच्या दिवसांसाठी तयार हो. या क्षणापासून त्या दिव्य आणि चमत्कारिक संदेशाला जेव्हा तू लाईक आणि सबस्क्राईब करशील, त्या क्षणापासून तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा चमत्कार घडायला सुरुवात होणार आहे. बाळा, ज्याला गरज असेल, ज्याचे मन खरोखर खचलेले असेल, त्याला हा संदेश जरूर शेअर करा. स्वामी तुमचे कल्याण करतील. कारण बाळा, जेव्हा जेव्हा तुम्ही स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करता तेव्हा तुमच्यासारखेच खूप चांगल्या लोकांना देखील हे स्वामींचे आशीर्वाद हवे असतात. म्हणूनच
स्वामी भक्तांनो, हा संदेश नक्की शेअर करायला विसरू नका. स्वामी तुमचे कल्याण करतील. तुमच्या आयुष्यातील, तुमच्या जीवनातील सर्व काही तुमचे कल्याण होईल. स्वामी म्हणतात, बाळा, आता वेळ आली आहे सुखाच्या दिवसांची. आता वेळ आली आहे त्या आर्थिक चिंतेची. आणि आता वेळ आली आहे तुझ्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगले होण्याची. बाळा, फक्त तू हे घेण्यासाठी तयार आहेस? स्वामी भक्तांनो, तुम्हीही तयार असाल? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट, शेअर करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका. धन्यवाद. श्री स्वामी